गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रियाज भाटी याच्या भाजपच्या कार्यकारिणी समावेश करण्यावरून सुरू झालेला वाद काही केला शमण्याचे चिन्ह दिसत नाही। 2014च्या लोकसभा निवडणुकीत दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी हा आशिष शेलारांसाठी काम करत होता आणि संपूर्ण मुंबईत भाजपला दाऊद टोळीनेच मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून रियाज भाटी आणि भाजपावर निशाणा साधला। भाजपचे सरकार येताच रियाज भाटीला कोणाच्या आदेशावरून पोलीस संरक्षण मिळाले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। फुलजी भाटी नामक तरुण जोहान्सबर्गला दाऊदच्या पार्टीला जाताना मुंबई विमानतळावर पकडला गेला होता। पोलीस चौकशीत या फुलजी भाटी याचे खरे नाव रियाज भाटी असल्याचे समोर आले होते। त्याच्याकडे 2 बनावट पासपोर्टही आढळले होते असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला। राजस्थानमध्ये भाजपचे सरकार निवडून येताच रियाज सक्रिय झाला। 2014 मध्ये आशिष शेलारांच्या मतदारसंघात रियाज सक्रिय होता असा दावाही मलिक यांनी यावेळी केला। वर्सोव्यासारख्या ताकद नसलेल्या भागातही भाजपचे उमेदवार निवडून येतो। अंधेरी पश्चिममध्ये दाऊदच्या टोळीनेच भाजपसाठी काम केले असा आरोपही त्यांनी यावेळी केला। रियाज भाटी हा मुंबई क्रिकेट संघटनेचा सदस्य असून त्याबाबत शरद पवारांनाच विचारावे असा पलटवार भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी केला होता। भाजपच्या या आरोपावर मलिक म्हणाले, रियाज हा आशिष शेलारांच्या माध्यमातून MCA मध्ये आला आहे। रियाजचे शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच साक्षी मलिक सोबतही फोटो आहेत, पण रियाजला अटक झाल्यावर त्याचे MCA सदस्यत्व रद्द करण्यात आले असा दावाही मलिक यांनी केला। अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता.com।